भारी. आणि दिवसाचं 17,000. ठीक आहे. ते पूर्ण एक 2 रूम सगळं सर्व करणारे पण माणसं त्यात. हो भारी. तरी त्याचे 17,000 चार्जेस घेतात. त्याचे पूर्ण एक विलेजला राऊंड मारते ती आणि सगळे पॉईंट दाखवते. त्याचे एका दिवसाचं भाडं 17,000 आहे. कडक. हम भी बैठेंगे एक दिन उसमें. पाण्यात असते का मग? बंद का ठेवतात त्याने? बंद का ठेवतात मग? जायचं नाही. हा तर मित्रांनो, ते आता ह्या कॅमेऱ्यातून दिसत नसेल, तिथे विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आहे आणि ते वर्षातून एकदाच ओपन करतात. कारण नॉनव्हेज खाऊन चालत नाही तिथे जायला आणि तिथेच काय कुठल्याही विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरात चालत नाही. पण गावची प्रथा त्यांनी सांभाळतात, हे खूप महत्त्वाचं आहे. आणि काय ते बघा, ह्या इथे लांब तुम्हाला जर सीगल पक्ष्यांचा थवा दिसतोय बघा. ह्यो हा प्राणी हा क्वचित दिसणारा प्राणी आहे. आणि ह्या इकडे सीगल पक्ष्यांचा थवा आहे. तिकडे पण मंदिर आहे बघ, एकदम तिकडे. ऍक्च्युली बॅक वॉटर आहे आणि ह्याच्यात तळे की नाही, ह्या इथे असं दिसतोय, डोळ्याने दिसतोय. असा कॅमेऱ्यातून दिसणार नाही पण डोळ्याने दिसतोय. बघा हे सीगल पक्षी बघ, सीगल पक्षी. हे क्वचित दिसणारे प्राणी फॉरेस्टवाल्यांचे. हे तर आज जायला मनाई असेल, आज जायला मनाई आहे. दलदल. हा बरोबर. अच्छा त्यामुळे हे होत नाही. बरोबर. खेकडे सापडतात जास्त प्रमाणात दलदलीत. पकडून मालवण मार्केटला विकले जातात. बरोबर. अशा प्रकारचं झाडांचं हे रात्रीच्या वेळ म्हणजे असं 7:30 वाजली ना, पक्षी भरपूर बसलेले असतात. बर. आणि जे ऑक्सिजन म्हटलं जातं ते भरपूर प्रमाणात त्यांच्या भेटलं जातं. देवबाग इथे त्याला खारं पाणी असेल ना, तिथे ही झाडं येतातच. बरोबर. पाणी असेल ते येत नाही. वैशिष्ट्य मित्रांनो. मग तिकडेच ते भारी आहे. म्हणजे सिजनेबल पण व्यवसाय तुम्ही करता इथे ह्या इथे. भारी. चालू होतो. गाव संपतो लास्ट साईड हा देवबागचं बीच आहे. संगम म्हटलं होतं. ते आपलं कर्ली खाडी आहे. त्या साईडला लाटा दिसतात बघा. बरोबर. समुद्र आहे. बरोबर. बापरे. कर्ली खाडी आणि अरबी समुद्र याचं मिक्स झालं पाणी. त्याला संगम म्हटलं. या साईडला आपल्याला बीच दिसतो बघा. हा भुपे बीच आहे. हा कुठला बीच आहे? भुपे बीच. भुपे. या साईडला मालवण तालुका लागतो, या साईडला वेंगुर्ला तालुका लागतो. अच्छा. हा समोर हा डोकर दिसतोय बघा. हा क्रोकोडाईल सेफ दिसतोय बघा. मुद्रीचा क्रोकोडाईल. अरे सेफ आलाय. असं क्रोकोडाईल सारखा असा. इकडची वाळू होती. बर. ते बेट तयार झालेलं. ते तिकड त्या साईडचं. बोट कशी राहिलं? बेट होतं पहिलं. 2021 मध्ये तोक्ते वादळ आलेलं. पुरी वाळू सरकली गेली वादळामुळे. इकडचं मग बेट केलं. मोरेश्वर आयलंड म्हणून बेट तयार झालं. त्याला मोरेश्वर आयलंड नाव दिलेलं बेटला. आपण आता इकडनं बोट टर्न करणार. मोरेश्वर आयलंड तिथे बोट थांबवणार.
तिथे सुनामीचं ते पॉइंट आहे काय तो आयलँड? अच्छा अच्छा. राईड काय करायचं असेल, हा. चहा नाश्ता काय करायचं असेल ते करू शकता. अरे वा, भारी. म्हणजे बेटवर आहे ते सगळं. हो सर्व. ओके. घाबरलास काय? का आहे घाबरत नाही ती, उडी मारते ती. गावले बरोबर. दादा बोटला चार्जेस काय आहेत? बोटला फॅमिली जर घेऊन यायचं झालं आपले 1800 पासून चालू होतं. 1800 पासून पॅकेज. म्हणजे आता समजा आमचे 7-8 फॅमिली आहे, 7-8 मेंबर आहेत फॅमिलीमध्ये, तर मग 1800 पासूनच पुढे. त्यामध्ये म्हणजे 1800च्या पुढे काय आहे म्हणजे? पुढे तिथे गेलं तर 28 वाले डॉल्फिन पॉईंट आहे. बर. 3000 पर्यंत घेतली म्हणजे अच्छा, म्हणजे बोट हीच राहणार, फक्त पॉईंट वाढणार बघायचे. आणि हा तारकर्ली मधला कुठला पॉईंट आहे? म्हणजे आम्हाला जरी ते हेच झालं परत देवबाग मध्ये आहे. खाली बस. रिअल ऍडव्हेंचर व्हायला लागले. रिअल आहे की नाही रे? एकदम मज्जा यायला. तर मित्रांनो, हा जो डोंगर दिसतो ना समोरचा, हा पूर्ण क्रोकोडाईल शेपचा आहे असं म्हणतात त्याने. आणि खरोखर दिसतो पण तसा, तो क्रोकोडाईल शेप सारखा दिसतोय पण, हे की नाही मुलांनो? हे पूर्ण त्याची शेपोट अशी, आणि हे त्याचं फेस इकडचं. जर देवबागमध्ये तुम्ही आला तर यांचं पॅकेज 1800 पासून पुढे सुरू होते. आणि जसं जसं पॅकेज वाढेल तसं तसं त्यांचे पॉईंट पण वाढतात तुम्हाला बघण्यासाठी. आणि खरंच खूप भारी आहे असं बघण्यासारखं. जाम मजा येते, जाम. नेक्स्ट टाइम मी फॅमिलीबरोबर येणार आहे. या चिरकुटांबरोबर येणार नाही मी. अजिबात एन्जॉय करत नाही, नुसते इकडं तिकडं करत बसतात. हे की नाही रे व्यान? तिकडचा जो भाग आहे तो अरेबियन समुद्र आहे. तिकडचा पूर्णपणे भाग जो आहे तो याला काय मिनी केरळ. आणि ते समोरचं पण नारळ झाडे जास्त आहे. हा, असं एवढ्या भागामध्ये नारळ झाडे जास्त आहे, म्हणून त्याला मिनी केरळ म्हटलं. केवढ्या बघा, एवढ्या एरियात भरपूर झाड आहेत नारळाची, त्यामुळे या एरियाला मिनी केरळ असं म्हणतात. मिनी केरळ. भरपूर आहेत झाडं.